दिवसभर डाएट केलेलं असतं, परंतु जसं दिवस मावळेल तसतशी क्रेविंग बाहेर येते आणि आपला एकदाच बांध तुटतो. मग आपण खाण्यासाठी तुटून पडतो, ब्रेड, बिस्किट्स आणि पिझ्झा, बर्गर असा. आणि त्यावेळेस म्हणतो की क्रेविंग मला कंट्रोलच झाली नाही. बघा, ही आहे क्रेविंग. तिला जेवढा रिबाउन्स करेल, जेवढा कंट्रोल करण्याचा प्रयत्न कराल, जेवढा तुम्ही बाहेर फेकण्याचा प्रयत्न कराल, तेवढ्याच वेगाने ही क्रेविंग बाहेर येणार आहे. म्हणून हिला ऑब्झर्व करा, थर्ड पार्टी म्हणून बघा आणि त्यावेळेस तिला ॲक्सेप्ट करा. ही जी क्रेविंग आहे ती माझ्या बॉडीची आहे का माझ्या माइंडची आहे. जर तुम्हाला पर्टिक्युलर फूड खाण्याची इच्छा होत असेल, जंक फूड खाण्याची इच्छा होत असेल, तर नक्कीच ती क्रेविंग माइंडची आहे. मग त्यावेळेस आयडेंटिफाय करा, ती क्रेविंग जर माइंडची असेल तर पहिलं डीप ब्रीथ घ्या, 4:6. इनहेल करा 4, 1 2 3 4. एक्झेल करण्यासाठी 1 2 3 4 5 6. माइंड कूल होईल, तुमची पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ॲक्टिवेट होईल आणि बुद्धीवर येईल. त्यावेळेस क्रेविंग सबसाईड होईल. नंबर 2, 1 ग्लास पाणी प्या. त्यावेळेस सुद्धा पोट भरल्याची फिलिंग होईल आणि ग्रेलिन हार्मोन सप्रेस होईल, क्रेविंग कमी होईल. नंबर 3, थोडंसं वॉक करा. वॉक केल्यानंतर हॅपी हार्मोन्स क्रिएट होतात आणि तुमची क्रेविंग सबसाईड होते. रिप्लेस करा तुमची क्रेविंग प्रोटीन मिलनी. त्यावेळेस तुमची क्रेविंग ही सबसाईड होईल. आणि अशा 4 पद्धतीने जर क्रेविंग तुम्ही सबसाईड केलात तर वेट लॉस जर्नी सगळ्यात सोपी.